नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. आजचा प्रश्न खूप साधा आहे, पण उत्तर अत्यंत गंभीर आहे. नेता समाजाचं प्रतिबिंब असतो का? जर समाज प्रगल्भ असेल तर नेता प्रगल्भ होतो का? चला या विषयाचा सखोल विचार करूया. नेता घडतो कुठून? नेता आकाशातून पडत नाही. तो आपल्या घरातून, आपल्या शाळेतून, आपल्या मनातून, आपल्या गावातून, आपल्या समाजातूनच तयार होतो. आपण ज्या मूल्यांवर वाढतो, ज्या गोष्टींना टाळ्या देतो, ज्या गोष्टींवर शांत राहतो, त्यातूनच आपला नेता तयार होतो. जर समाजाला जातपात महत्वाची वाटत असेल, धर्मावरून मत मागणं चालत असेल, पैशावर मत विकलं जात असेल, तर त्या समाजातून नेता देखील तसाच तयार होईल. इतिहास साक्षी आहे. जेव्हा समाज जागृत झाला तेव्हा महान नेतृत्व उदयास आलं. उदाहरणार्थ महात्मा गांधी. ते अचानक नेते झाले नाहीत. त्यांच्या मागे जागृत स्वातंत्र्याची आग असलेला समाज उभा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजाला शिक्षण, समता, संविधानाची जाणीव करून दिली. पण त्यांना पाठिंबा देणारा जागरूक समाजही होता. नेल्सन मंडेला. त्यांच्या नेतृत्वामागे वर्णद्वेष विरुद्ध लढणारा जागृत समाज होता. इतिहास सांगतो, समाज जागृत असेल तर नेतृत्व बदलतं. समाज झोपलेला असेल तर सत्ताधारी मनमानी करतात. आज आपण सोशल मीडियावर नेत्यांना शिव्या देतो, भ्रष्टाचारावर टीका करतो, पण निवडणुकीत मतदान करायला जातो का? आपण प्रश्न विचारतो का? आपण जाहीरनामे वाचतो का? की फक्त भावना, जात, धर्म आणि अफवा यावर निर्णय घेतो? जर समाजाला विकासापेक्षा द्वेष महत्वाचा वाटत असेल तर नेता काय करेल? तोही त्याच भावनांवर राजकारण करेल. प्रगल्भ समाज म्हणजे काय? तर प्रगल्भ समाज म्हणजे जो प्रश्न विचारतो, जो मत विकत नाही, जो शिक्षणाला प्राधान्य देतो, जो संविधान समजतो, जो टीका आणि विचार स्वीकारतो. प्रगल्भ समाज भावनेवर नव्हे तर विवेकावर मतदान करतो. दोष कुणाचा? नेत्यांचा की समाजाचा? नेता भ्रष्ट असेल तर त्याला निवडून देणारा कोण? जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला उमेदवार जिंकत असेल तर समाजाला त्यात काही चुकीचं वाटत नाही का? आपणच टाळ्या देतो, आपणच त्यांच्या रॅलीत जातो आणि नंतर 5 वर्ष तक्रार करतो. खरंच जर बदल हवा असेल तर बदल कुठून सुरू होईल? बदल हा संसदेतून नाही, तो घरातून सुरू होतो. त्यासाठी मुलांना विचार करण्याची सवय लावा, मतदानाचा अर्थ समजावा, संविधानाचे मूल्य सांगा. जेव्हा समाज शिक्षित, सजग आणि निर्भय होईल तेव्हा नेतृत्व आपोआप बदलेल. कठोर सत्य हे आहे की नेता समाजाचं प्रतिबिंब असतो. आरशात चेहरा वाईट दिसला तर आरसा बदलून उपयोग नाही, चेहरा सुधारावा लागेल. जर आपल्याला चांगले नेते हवे असतील तर आधी समाज चांगला करावा लागेल. समाज तेव्हा चांगला होईल जेव्हा आपण स्वतः चांगले होऊ. मित्रांनो, लोकशाहीत जनता राजा असते. राजा जागृत असेल तर राज्य चांगलं चालतं. राजा झोपलेला असेल तर राज्य लुटलं जातं. म्हणून प्रश्न असा नाही की नेता कसा आहे, प्रश्न असा आहे की आपण कसे आहोत.
जर समाज प्रगल्भ झाला तर नेतृत्व महान होणारच. आपण पाहत होता थेट वार्ता. हा विषय तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भारत.